चला आज आपण पारंपरिक पद्धतीची कुरकुरीत आळूवडी बनवूयात। 7 ते 8 चमचा चिंचेचा घोळ 15 ते 20 आळूच्या पानांसाठी तयार करून घेऊयात। एका भांड्यात बेसन 1 वाटी, तांदळाचे पीठ 1 वाटी, धना पावडर 1 छोटा चम्मच, गरम मसाला अर्धा छोटा चम्मच, हळद अर्धा छोटा चम्मच, घरगुती तिखट मसाला 1 चम्मच, मीठ पाऊण चम्मच, खायचा सोडा चिमूटभर, जिरे 1 चमचा भर, तीळ 1 चमचा भर, मेथी 7 ते 8 दाणे चुरून घेऊयात। आलं लसूण पेस्ट 1 चमचा भर, 1 चमचाभर चिंचेचा घोळ पिठात टाकूयात आणि नंतर पाणी टाकून पीठ तयार करून घेऊयात। त्यानंतर आळूची पाने स्वच्छ धुवून घेऊयात, पानांचे जाड देठ कापून घेऊयात। एकावर एक चिंचेचा घोळ लावूयात, त्याच्यावरती बेसन लावूयात, जे पीठ केलेलं आहे ते। अशी एकावर एक अशी 7 ते 8 पाने ठेवा आणि त्याच्यावर प्रत्येक पानावर चिंचेचा घोळ आणि बेसन लावून असा रोल करून घेऊयात। रोल असा घट्ट दाबून करा। घट्ट दाबून दाबून रोल करायचा। नंतर रोल 15 ते 20 मिनिट असा स्टीम करायला ठेवूयात। त्यानंतर स्टीम झाल्यानंतर थंड करूयात। थंड झाल्यावर कापून घेऊयात व गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात। नंतर आळूवडी खायला रेडी।